हॅलो फ्रेंड्स, आज आपण ब्रायडल बन बघणार आहोत। जो आंबाडा तुम्ही साडीवर, पैठणीवर किंवा काठापदराच्या साडीवर घालू शकता अशी हेअरस्टाईल मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी जी हेअरस्टाईल दाखवणार आहे ती तुम्ही नवरीला सुद्धा घालू शकता आणि आपल्या स्वतःला ब्रायडल बन करायचा जर असेल तरीही तुम्ही घालू शकता। इतर इव्हेंटला, लग्नात किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये सुद्धा हा ब्रायडल बन तुम्ही घालू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आणि इझी टेक्निक मी तुम्हाला आज शिकवणार आहे। जी रेग्युलर कॉमन झालेली जी टेक्निक आहे तीच करून काहीच उपयोग नाही। आता नवीन काहीतरी करण्याची वेळ आहे, त्यामुळे नवीन मी हेअरस्टाईल आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि जी हेअरस्टाईल दाखवणार आहे ती खूप सोपी आहे, तुम्हाला स्वतःच्या स्वतः सुद्धा जमणार आहे। इथे एक पोनी बांधून घ्यायची आहे। पोनी बांधण्यासाठी इथे मी पंजी केलेली आहे। ही पंजी कशी करायची, कशी लावायची आणि याचा वापर कशासाठी होतो याचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येणार आहे। अगदी एकदम सोप्या पद्धतीने ही पंजी तयार केली जाते आणि आपल्याला बघा एकदम पोनी बांधण्यासाठी एकदम पटकन ही रेडी होते। अशा पद्धतीने एक पोनी बांधून घ्यायची आहे। आणि ज्यांचे पातळ केस आहे अशा केसांसाठी तर ही हेअरस्टाईल खूपच छान आहे, म्हणजे मी तर म्हणेन एक वरदानच आहे। कारण पातळ केसांवर आपल्याला कोणतीच हेअरस्टाईल जमत नाही, त्यासाठी ही जी हेअरस्टाईल आहे ती अगदी सोपी आणि सुंदर दिसणार आहे आणि तुमची जे केस आहेत तेही फुगीर दिसणार आहे। इथे एक बन घेतलेला आहे आणि तो यू पिनांच्या मदतीने मी पूर्ण सेट करून घेतला आहे। आता सेट करताना यू पिनच आपल्याला इथे यूज करायच्यात, पण यू पिन कशा घालायच्या, आधी उभी घालून नंतर आडवी करायची आहे, म्हणजे आपला जो बन आहे ना तो व्यवस्थित टाईट बसतो आणि जोपर्यंत आपण काढत नाही ना तोपर्यंत तो बन अजिबातच निघत नाही। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ते पॅक करून घ्यायचं आहे। 3-4 पिनांनी आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जे वरती आपण धरलेले केस होते ते पूर्ण खाली सोडून घेऊन आपल्याला छान गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्या बन भोवती आपले जे केस आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत। आणि अंदाजेच एक रबरच्या मदतीने तिथे खालीच एक पोनी बांधून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे। बोलण्यापेक्षा व्हिडिओ जर बघितला तर लवकर लक्षात येणार आहे। आणि जे केस आहेत ते पूर्ण पसरवून घ्यायचे आहे, जेणेकरून जो आपला बन आहे तो पूर्ण झाकला जाईल। मग तिथे तुम्ही पिनांचा देखील वापर करू शकता, यू पिनांचा वापर करू शकता, पण तो आपल्याला पूर्ण बन झाकून टाकायचा आहे। आणि जे उरलेले केस आहेत त्या बनच्या आतमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि आपल्याला एका पिनाच्या मदतीने ते सिक्युअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो बन जे केस आहेत ते निघणार नाहीत बाहेर अशा पद्धतीने। आणि जिथे कुठे केस बाहेर निघालेले असतील तिथे पिनांच्या मदतीने आपल्याला पूर्ण ते केस सेट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जो बन आपण आतमध्ये लावलेला आहे तो केसांच्या मदतीने झाकून टाकायचा आहे। अदरवाईज तुमचा तो हेअरस्टाईल मध्ये झाकला जाणारच आहे, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही, कारण तो बन पूर्ण झाकलाच जातो। कारण हेअरस्टाईल साठी आपण जे डेकोरेशन करतो ना त्यामध्ये तो पूर्ण झाकला जातो। इथे तुम्ही गजरे यूज करू शकता किंवा तुमच्याकडे डेकोरेशनचं काय असेल ते तुम्ही तिथे यूज करू शकता। इथे डेकोरेशनचं माझ्याकडे आहे ते मी यूज करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला ते डेकोरेशन लावायचे, अगदी एकाच पिनाच्या मदतीने ते सेट करायचे। यू पिनाच्या मदतीने मी पूर्ण ते अडकवून घेते आणि याच्या आतमध्ये तार असते त्यामुळे ते पटकन सेट होतं, आपल्याला जास्त कष्टही करावं लागत नाही। अगदी 3 ते 4 मिनिटात हा ब्रायडल बन जो आहे तो तयार झालेला आहे। हा तुम्ही साडीवर घालू शकता, काठापदराच्या साडीवर घालू शकता किंवा लग्नातही घालू शकता, नवरीलाही घालू शकता। असा मी आज सुंदर तुम्हाला ब्रायडल बन शिकवलेला आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना तर अजिबातच विसरू नका शेअर करण्यासाठी। चला भेटूया, बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये।